महाराष्ट्रात गेले 2 दिवस झाले अनेक भागांमध्ये पावसाचा कहर सुरू आहे। अवकाळी पावसामुळे अनेक भागांमध्ये नुकसान सुद्धा झालेलं आहे। वादळी वाऱ्याचा पाऊस अनेक भागांमध्ये पडलेला आहे। मराठवाड्यामध्ये खास करून संभाजीनगर असेल, बीड असेल या भागांमध्ये पाऊस झाला, नाशिकमध्ये पाऊस झाला, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस झाला, पुण्यामध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये पाऊस सध्या सुरू आहे। अवकाळी पावसाचा सावट सध्या महाराष्ट्रावर आहे। पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात कशा प्रकारची परिस्थिती असणार आहे? मे महिना म्हणजेच कडक उन्हासाठी ओळखला जातो आणि तेच ऊन सध्या अनेक जिल्ह्यांमधून गायब आहे। त्याच्यामुळे हीटवेव्हचा इशारा दिलेला आहे का? पुढच्या 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यांमध्ये काय अलर्ट दिलेला आहे? सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। सगळ्यात पहिल्यांदा आपण सॅटेलाइट इमेज पाहूयात। इकडे जर तुम्ही बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि आज सुद्धा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला हे बघा, हा जो सगळा पट्टा आहे, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकणाचा सुद्धा पट्टा असेल, सगळ्या भागांमध्ये पावसासाठी जी परिस्थिती आहे, अनुकूल वातावरण आहे ते तयार झालेलं आहे। दक्षिण भारतामध्ये सुद्धा हा जो अरबी समुद्राचा भाग आहे, बंगालचा उपसागराचा भाग आहे, दोन्ही बाजूनी बाष्प येत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण भारत असेल किंवा सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सध्या सुरू आहे। मे महिना असून सुद्धा पाऊस सुरू आहे। मॅप वाईज आपण पाहणार आहोत कुठल्या भागामध्ये काय इशारा दिलेला आहे, काय अलर्ट दिलेला आहे। आपण 13 तारखेचा अंदाज जर बघितला तर काल अनेक भागांमध्ये 13 तारखेसाठी ऑरेंज अलर्ट होता। इकडे जर तुम्ही बघितलं तर अहिल्यानगर, बीड, धाराशिव, सोलापूर, पुणे, सांगली, कोल्हापूर इथे सगळीकडे आपल्याला ऑरेंज अलर्ट दिसतोय। म्हणजेच काय तर या भागामध्ये जोरदार पाऊस तर होणारच आहे, त्याचबरोबर सोसाट्याचा वाराही असेल आणि विजांचा कडकडाटही असेल। विदर्भामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, कोकणामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। याप्रमाणे 13 तारखेप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का? तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे ते कमेंटमध्ये सांगा। 14 तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर ऑरेंज अलर्ट थोडा कमी झालेला आहे। फक्त आपल्याला बुलढाणा, यवतमाळ आणि चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट दिसतो, जे की विदर्भामधले जिल्हे आहेत। विदर्भातील जवळजवळ सगळ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजेच अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। म्हणजेच काय तर इथे पावसासोबत सोसाट्याचा वाराही असेल किंवा काही ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते। नाशिकमध्ये काल गारपीट झालेली होती किंवा लातूरचा जो भाग असेल तिथे सुद्धा गारपीट आपल्याला पाहायला मिळालेली होती। इकडे जर तुम्ही बघितलं कोकण असेल किंवा मराठवाड्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतो। अहिल्यानगर, बीड, लातूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यानगर, नाशिक आणि हा सगळा कोकणाचा पट्टा या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजे 14 तारखेला उत्तर महाराष्ट्रचे 2 जिल्हे जर आपण सोडले तर बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला पावसाचं सावट महाराष्ट्रावर असणार आहे। पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये फक्त जर आपण बघितलं तर तिथे जो दक्षिण मुंबईचा भाग आहे त्या भागामध्ये सध्या आपल्याला ऊन पाहायला मिळतंय, पण डोंबिवली असेल किंवा विक्रोळी असेल किंवा या सगळ्या भागामध्ये आपल्याला आत्ताही म्हणजेच आजचा 13 तारखेचा जर आपण दिवस बघितला तर या भागांमध्ये सकाळी पाऊस पडलेला होता। मुंबईमध्ये अनेक भागांमध्ये ऊन पाहायला मिळतंय, पण विदर्भ, मराठवाडा किंवा कोकणाचा भाग जर बघितला, उत्तर महाराष्ट्राचा भाग जर बघितला, या भागांमध्ये सध्या अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय आणि तापमान या भागांमध्ये थोडं कमी झालेलं आहे। आपण 15 आणि 16 तारखेचा अंदाज बघूयात। 15 तारखेला सुद्धा विदर्भातील हे सगळे काही जिल्हे सोडले तर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। जळगाव, धुळे, संभाजीनगर, जालना किंवा या कोकणातील या सगळ्या भागांमध्ये, पश्चिम महाराष्ट्रातील या सगळ्या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे। म्हणजेच 15 तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस असणारच आहे। 16 तारखेला सुद्धा जर आपण बघितलं तर यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलढाणा जर सोडलं, हिंगोली जर सोडलं तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये इथे पाऊस दिसतोय। विदर्भ असेल किंवा मराठवाड्याचा भाग असेल किंवा उत्तर महाराष्ट्र, कोकणातील सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। म्हणजेच पुढचे 3 ते 4 दिवस तरी महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये पाऊस असणार आहे। उद्या सुद्धा मराठवाडा असेल किंवा कोकण असेल या सगळ्या भागांमध्ये पाऊस असणार आहे। आपण जर आधी बघितलं म्हणजेच गेल्या महिन्याभरामध्ये ज्या मराठवाड्यामध्ये अतिशय कोरडं वातावरण होतं किंवा ज्या विदर्भामध्ये तापमान 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं होतं, त्या ठिकाणी आता जोरदार सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस येतोय। त्याच्यामुळे सध्या तुमच्या भागामध्ये
काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि सुरुवातीला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की यंदा महाराष्ट्रात 6 जूनला जो मान्सून आहे तो दाखल होणार आहे. जर आपण बघितलं तर अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्रात 6 जूनला तो मान्सून दाखल होणार आहे. सध्या जो महाराष्ट्रात पाऊस पडत आहे तो अवकाळी पाऊस आहे आणि मे महिन्याच्या शेवटपर्यंत हा पाऊस जो आहे तो महाराष्ट्रात असू शकतो असा सुद्धा हवामान विभागाचा अंदाज आहे. अर्थात अवकाळी पाऊस जेव्हा पडतो तेव्हा तो फक्त पाऊस नसतो, त्यामुळे प्रचंड नुकसान होतं, कारण सोसाट्याचा वारा असतो, त्याच्यामुळे चक्रीवादळ येण्याची भीती असते. त्याच्यामुळे या पावसामुळे धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे, तिथे पाऊस पडला का, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आणखीन हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.